तारदाळ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। हातकणंगले तालुक्यातील तारदाळमधील ग्रामदैवत शिरकाई मंदिर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी श्रीफळ वाढवून पदयात्रेचा शुभारंभ केला। यावेळी महाविकास आघाडीचे विविध मान्यवर उपस्थित होते। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी तारदाळ येथील ग्रामदैवत शिरकाई मंदिर येथे दर्शन घेत श्रीफळ वाढून पदयात्रेचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी केला। यावेळी सदरची पदयात्रा मारुती मंदिर, गावबाग, विठ्ठल मंदिर, ज्ञानेश्वर नगर, माळभाग, दसरा चौक, चांदणी चौक, जावईवाडी परिसरातून काढण्यात आली। यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हा जयघोष करत परिसर दणाणून सोडला। यावेळी अनेक महिलांनी मदन कारंडे यांचा औक्षण करीत त्यांचे स्वागत करून त्यांना पाठिंबा दर्शवला। यावेळी चर्मकार समाजाचे बाळ खांडेकर परिवाराचा माजी सरपंच श्रीमती विभूते व विभूते परिवार यांनी मदन कारंडे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी मदन कारंडे यांनी त्यांच्याशी विकास कामाबाबत चर्चा करत समस्या जाणून घेतल्या। यावेळी गावातील मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सदर पदयात्रा प्रसंगी यासीन मुजावर, चंद्रकांत तांबवे, नयन कांबळे, मालुताई चौगुले, अस्मिता तांबवे, सुरेखा कांबळे, शिवलिंग पाटील, गजानन पाटील, पवन शिंदे, संजय तिवडे, विश्वनाथ मांजरे, भाऊसू चौगुले, मुसाली मुजावर, मनोज कांबळे, उदय कोळी, शिवाजी भुयेकर, विशाल पवार, सुधाकर कदम, सतीश खोचरे, गजानन पाटील, गणेश पाटील, निलेश वाणी, विकास खोत, सर्वजित भगत, प्रवीण जाधव, इरफान मुजावर, सचिन पाटील, आनंदा वाडी, दत्ता सोनवणे, अभिजित चौगुले, सचिन भोसले, सुनील पाटील, सुनील शिंदे, संजय वास्कर, दगडू खोचरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने पदयात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या। महानकरी न्यूजसाठी बसगोंडा कणेमणी, तारदाळ। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।